काम करते. कैलास सत्यार्थी हे शब्द जर नवीन वाटत असेल तुम्हाला तर कैलास सत्यार्थी हे अशी एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना 2014चा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. आणि नोबेल पुरस्कार मिळणं म्हणजे हे लहान अशी गोष्ट नाही, खूप मोठं योगदान होतं त्यांचं. तर त्यांनी लहान मुलं, बालमजूर, मुलांचं शिक्षण या संदर्भात त्यांनी बालविवाह याच्यावर काम केलेलं आहे. तर आज त्यांच्या अंतर्गत आपण शिरूर तालुक्यातील 40 गावांमध्ये ही संस्था काम करते. ह्या संस्थेअंतर्गत आपण मुलांना, जे शाळाबाह्य मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो. त्यानंतर जे मुलांना शिक्षणाची आवड लागावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जे ड्रॉपआउट आहेत की वारंवार शाळा बुडवतात त्यांना नियमित शाळेत येण्यासाठी पण प्रयत्न करतो. तर आणि तर मासिक महिन्याला प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपण SMC मीटिंग घेत असतो. तर SMC म्हणजे शाळा व्यवस्थापन, हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही सर्वजण शाळा व्यवस्थापनचे सदस्य आहात. तर तुमच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत, काही रूल्स आहेत, नियम आहेत, त्याची सगळ्याची तर सगळ्यांना माहिती. पण आता पाहिलं गेलं तर आपण फक्त नावापुरतंच पद घेतलेलं असतो. पण ज्यावेळेस खरी गरज असते, शाळेमध्ये काहीतरी करायचं असतं किंवा इतर ठिकाणी काहीतरी करायचं असतं, अशा वेळेस लोक येत नाही. त्याच्यासाठी वारंवार मीटिंग घेतलं तर त्यांच्यामध्ये थोडंसं येणं जाणं वाटतं व शाळेच्या संदर्भातले काही निर्णय असतील तर ते घेण्यासाठी मदत होते. म्हणून आम्ही पण दर महिन्याला आमच्या संस्थेअंतर्गत शाळेमध्ये मीटिंग घेतो आणि लोकांना माहिती देतो. तर आता जून महिन्यात बरेच मुलं आपल्या अंगणवाडीतले पहिलीत जातील. तर बऱ्याच पालकांचा पण कल सर म्हटले तसा इंग्लिश स्कूलकडे असतो. पण आपल्या मराठी शाळा पण गुणवत्ता देणारे आहे. कितीतरी मुलं आपल्या शाळेतले पण आज क्लास 1 अधिकारी वगैरे झालेले. तर बऱ्यापैकी आपण शेवटी सर्वस्वी विचार आणि निर्णय तर आई वडिलांचाच असतो. पण की आपण एक सुचवताना मराठी शाळेतच आपल्या मुलांचं नक्कीच ऍडमिशन घ्यावं आणि मुलांना तिथनं वेगवेगळ्या कलागुणांना वाव दिला जातो. आणि चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा इथं शिक्षक घरच्या वाणी शिकवतात की प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलं जातं. त्यानंतर बरेचसे काही अडचणी असतात शाळेमध्ये. आता जर एखाद्या जवळपास अशी केस असते, आपल्याला माहिती की एखाद्या मुलाला वडील नाहीयेत, आई नाहीये, ह्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या स्कीम आहेत. बालसंगोपनची एक स्कीम चालू आहे आता. त्यामधून त्या मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत 2250 रुपये महिन्याला भेटतात शिक्षणासाठी. तर असं जरी तुमच्या जवळपास कुणी असलं तर तसं सांगा, आपण त्यांचे फॉर्म भरून देऊ, त्यांना ते मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. जेवढं काय होईल तेवढं हे करता येईल. त्यानंतर जर तुमच्या कुणाच्या मुलं 10वीत असतील तर त्यांच्यासाठी शिक्षणाचा फॅट ही कंपनी 2 वर्ष 3 वर्षाचा डिप्लोमा फ्रीमध्ये हे करते सिम्बॉयसिस सारख्या कॉलेजमध्ये. तर तसे जरी काही तुमचे कुणी असतील मुलं तर त्याची परीक्षा असतील, त्याची तुम्हाला माहिती दिली जाईल. तर त्यावेळेस तुमच्या मुलांना फॉर्म वगैरे भरायला आपल्या आजूबाजूला असतात की अशा आहेत. आणि चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी ऍडमिशन भेटणं पण महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस आपल्याला चांगलं मार्गदर्शन पण महत्वाचं आहे, भेटलं असं पण नसतं. त्यामुळं जर कुणी असतील तुमच्या शेजारी पाजारी, बाबा आता 10वीला मुलीने परीक्षा दिली तर माझा नंबर देईल, मी सांगा मला की तिथं सिम्बॉयसिसला जर ऍडमिशन, माझी स्वतःची मुलगी आहे तिथं, तिला शाळेचा 1 रुपया पण खर्च नाही आणि खर्च पण नसताना चांगल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या ठिकाणी ऍडमिशन भेटणं सोपं नाहीये. कितीतरी लाखो रुपये घेऊन लोक लाईनला थांबलेले असतात. जर तुमच्या मदतीने एखाद्याला जर तिथं जाण्याची संधी भेटली तर तुमचं पण त्या विषयावर नाव काढलं जाईल. आणि जर काही असेल अडचणी तर तशा मला तुम्ही सांगा. आम्ही शाळेमध्ये दर महिन्याला वेगवेगळे उपक्रम राबवतो मुलांसोबत. त्या पण कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. समजलं का मी सांगितलं? समजलं सर. आता ह्या 10वीचं पासून आहे ना फक्त. कुणी असलं ना 11वीला नाही, 11वीला 12वीला असलं ना तरी चालतं. म्हणजे मुलीला मुली आणि काही नाही त्यांच्यासाठीच नाही ना. मग बाईची मुलगी आहे ना 11वीला, लगेच नंबर नाही लागत त्याला. पण फाउंडेशन करणं लायब्ररी आता तिथं कसे 350 मुलं आहेत ना, मग तसं लागले तर पुस्तकं आपण इकडे तिकडे पण घेऊ शकतो वाचायला वगैरे. पण तिथं तिथं
जास्त मुलं असल्यामुळे. कराड्याच्या लंगे मॅडम येते ते बऱ्याच असं काम करतात, पण त्या अशा बऱ्याच मग असं काहीतरी मोठं मोठं मिळून देतात शाळांसाठी. माहिती असते ना तुम्हाला ते? हां ITC मध्ये म्हणजे असं फॅटचं हे बघा मोठं शौचालय आपल्याला मंजूर झालं ना ह्या टाईप, मग स्मार्ट TV 1-1.5 लाखापर्यंत असं. तसं तुमचं काय असतं? चालू झालंय आताशी. हां होईल आता या संस्थेचं काय उद्दिष्ट आहे? 10वी नंतरच्या मुलांसाठी नाही म्हणजे लहान मुलांपासून सगळ्यांचं ह्या संस्थेचं उद्दिष्ट काय लोकांना मदत करणं आणि जे काय म्हणतो आपण की शिक्षणाबद्दलची बालविवाह बालमजुरी हे जास्त बोलणं आहे. चाइल्ड लेबर म्हणजे जे काही विद्यार्थी आता ऊसतोडीवाल्यांचे चाइल्ड लेबर मध्येच येणार ना ते मायग्रेट लोक राहतात ना, ते स्थलांतर करतात, मग त्यांच्या सोबत आपण काम करू शकतो. त्यांच्यासाठी साखर शाळा वगैरे आहे. पण यांचं कसं म्हणजे जे शाळाबाह्य मुलं आहेत शाळेत जात नाहीत गाव पातळीवरचे त्यांच्यासाठी आता मी 2 गावात मुलं पाचरणे सरांकडे टाकले, म्हणजे आपल्या इथं सुद्धा सापडले. असं आपल्याला वाटतं की आपल्या गावात नाही, तुम्ही म्हणजे आता तुमच्या घरी जाणं झालं तर विचारा की 2 मुलं होते अशीच गावात फिरत होते आणि आणखी पण 2 आहेत, पण एकदम शाळा संपायची वेळ आली त्यामुळे काही करता आलं नाही त्यांच्यासाठी. आणि त्यातनं मग त्या शाळेत न जाता मग इकडं खेळ तिकडं खेळ, कुठं तंबाखू पडलेली खा, दुसऱ्याने फेकलेली, कुठं गाडी घेऊन काहीतरी हे कर असं करत राहतात ना. तर मग आता बऱ्यापैकी चांगलं त्याप्रमाणे बरीच जनजागृती झाली. आपल्याकडे नाहीये एवढं, पण बाहेर आलेले असतात वस्तीला होते ना तर सगळी दुपट्टी पण टाकतात मुलं सगळे शाळेत असं नाही, पण तरी पण एखादा सापडतोच असं. बाहेरची आपल्या माझ्याकडे कसे होते पालक माहिती का, त्यांना जेल झाली बरोबर आहे का नाही. पण महत्वाचं आता हे 10वीच्या मुलींचं तुम्हाला म्हणलं खरंच खूप छान आहे. माझ्या स्वतःचं तुम्ही तर दरवेळेस आपलं बोलणं होतं, पण बऱ्याचशा अशा मुली आहेत की गरज आहे पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तिकडे आज आपल्या शाळेमध्ये कांजूरच्या शाळेमध्ये महेशताई आले होत्या. त्यांनी छान असं मार्गदर्शन केलं की ज्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या मार्फत जे काम करत आहेत ते काम खूप महत्त्वाचं आहे आणि योगदान ते देत आहेत. तसंच आपल्या या ठिकाणी जे शाळाबाह्य विद्यार्थी असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना आपण पालकांच्या वतीने सहकार्य करू आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे खूप खूप आभार. व्यवस्थित शाळेला आताच मॅडमनी आपल्याला जी माहिती दिली ती खूप मोलाची आहे आणि त्यांचं ते सांगण्याचं दृष्टिकोन त्यांनी आपल्यासाठी ते काढून मुलांना त्यांचं ते त्याच्या पाठीमागचा हेतू खूप मोठा आहे समजून घेतला तर त्यांचंही मी अभिनंदन करते शाळेला भेट असं मार्गदर्शन दिल्याबद्दल. आणि आमची मुलं माझी मुलगी 3रीला आहे सरांकडं, ती जरी मंथनमध्ये तिला मार्क नाही पडली तरी मी तिची प्रगती पाहून सांगू शकते की पुढच्या वर्षी मंथनला ती नक्कीच A1 श्रेणी पाडणार आहे. सरांचंही योगदान खूप चांगलं आहे, मॅडमचाही प्रतिसाद मोठा आहे आणि तिला आता ती म्हणजे तिला पेपर कसा लिहा हे तिचं तिने सरांनी तिची खूप तयारी घेतली, पण तिला ती पेपरचाही अंदाज एवढा पहिल्यांदा ह्याच्यामुळे तिला ती गडबडली. पण आता माझी अशी अपेक्षा आहे की सर तिला नक्कीच A1 मध्ये आणणार आहेत, कारण सरांची प्रगती पाहून तिची प्रगती पाहून मला खूप मी समाधानी आहे की माझी मुलगी मराठी शाळेत शिकती आणि ती एवढी चांगली गुणवत्ता आणि एवढं भागाकार गुणाकार अचूक क्रिया सहजपणे सोडू शकते. आणि तिचा मधला काळ कोरोनामध्ये खूप गेलेला आहे तरी ती एवढी कोरोनाच्या काळापासून तिचा अभ्यासक्रम खूप येत असता पण एवढी कव्हर झाली की असं म्हणजे तिचा तो गॅप सरांनी भरून काढला पूर्णपणे, तिला कोणती उणीव बसून दिली नाही. त्यामुळे मी सरांचा आणि मॅडमचा अभिनंदन